नमस्कार मंडळी, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज आहे काकाची एंगेजमेंट। तर बघा, आम्ही सकाळी लवकर आलो होतो आणि इथे येऊनच आम्हाला सर्व आवरायचं होतं। तर बघा, फायनली आम्ही आलेलो आहोत हॉटेलवरती आणि इथं आल्याच्या नंतर बघा, इथे सर्वजण एकदम छान असे रेडी होत आहे। तर ही आहे माझी बहीण। तर बघा, काकी एकदम छान अशी रेडी झाली, तिला गजरे लावायचे होते। तर मी अशा प्रकारे काकीला गजरे लावून देत होते। सुद्धा एकदम छान अशी रेडी झाले। तर बघा, हा आहे माझा एंगेजमेंटचा लुक। तर तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, सर्व एकदम छान असे रेडी झाले आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे सर्व रेडी झाले। त्यानंतर आम्ही सर्व आलो हॉटेलमध्ये। ही आहे नवरीकडची शिदुरे आणि तुम्ही बघू शकता इथले डबे किती सुंदर असे सजवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता या डब्यावर किती सुंदर असे नाव, वेगवेगळ्या आयटमवर वेगवेगळे नाव सुद्धा दिलेले आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता देवबाप्पाची एकदम छान अशी इकडे पूजा मांडणी चालू झालेली आहे। त्यानंतर इकडे काकाची सुद्धा एकदम छान अशी एंट्री झालेली आहे। त्यानंतर काकाला एकदम छान असं 5 जणींनी ओवाळलं। त्यानंतर एकदम छान असे फोटोज वगैरे काढले। त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे काकी सुद्धा आलेले आहेत। काकी आल्याच्या नंतर इथं एकदम छान असं 5 जणींनी त्यांना सुद्धा ओवाळलं। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता काका आणि काकीची एकदम छान अशी एंट्री झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे फोटोग्राफरची किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। त्यानंतर इकडे बघा, एकदम छान अशी ते रिंग सेरेमनी चालू झालेली आहे। तर बघा मंडळी, एकदम छान प्रकारे रिंग सेरेमनीचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे फोटो काढण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात गर्दी चालू आहे। तर बघा, सर्वांनी एकदम छान असे फोटो काढले आणि इकडे बघा, अद्विकाचं आणि तिच्या आजीचं मस्त मोबाईल बघणं चालू आहे आणि एक आजी तिला मस्त चाऊमिन खाऊ घालत आहे। आणि इकडे बघा, अद्विका मस्त इकडे गुलाबजामू खात आहे। अद्विकाचे गुलाबजामू खाणं झाले की आम्ही सुद्धा एकदम छान असे जेवण करून घेतले।
तर बघा मंडळी, एकदम छान असे आमचे जेवण करून झालं. त्यानंतर आम्ही आलो इकडे फोटो काढायला. तर बघा इथे किती सुंदर सुंदर फोटो काढण्यासाठी जागा होती. तर बघा अद्विका मस्त हे घोड्यावरती बसून घोडा खेळत होती. त्यानंतर बघा आदू तिच्या मावशीसोबत या अशा प्रकारे घसरगुंदी सुद्धा खेळत आहे. अद्विकाला हे खेळायला खूप आवडतं. तर बघा अशा प्रकारे इथे खूप सारे नवीन नवीन गेम्स होते मुलांसाठी. तर बघा इथे मुलं सुद्धा किती जास्त एन्जॉय करत होते. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इथे झोका सुद्धा होता. इकडे मीन अद्विकाने एकदम छान असा झोका सुद्धा खेळला. आणि इकडे बघा आमचा झोका खेळून झाला की अद्विका डायरेक्ट गेली हॉटेलमध्ये. तिला आईस्क्रीम खायची होती. तर बघा एकदम छान अशी आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आईस्क्रीम खाणे झाली की लगे आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.